नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी आणि आपण पाहतात प्रबोधन दिशा न्यूज. घणसोली कोपरखेरणे परिसरातील मध्यमवर्गीय नागरिकांना मिळणार अल्प दरात आरोग्य सुविधा. घणसोली येथे मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचे संचालक शिवक्रांती वडार समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सागर चौगुले व माणदेश हेल्थ केअर नाथबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद काळे यांच्या माध्यमातून हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी स्थायी समितीचे सभापती आनंद सुतार, विधी व न्याय समितीचे उपसभापती शिवाजी खोपडे, आरोग्य समितीचे उपसभापती गणेश सकपाळ, नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका ललिता मडवी, स्वीकृत नगरसेवक लक्ष्मण पाटील, माजी नगरसेवक घनश्याम मडवी व वडार समाजाचे राज्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरं हॉस्पिटल आहे. पहिलं घनसोलीतून तलावलीकडे जाताना एक हॉस्पिटल आणि आता एक घनसोलीमध्ये कॉलनी मधलं हॉस्पिटल. कधी कधी काय होतं, प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला राजा बनवलं, तो रावणाचा भाऊ म्हणून तो पण लोकांना संशय वाटतो, कोण कोण नक्की कोण. तर ह्या पार्श्वभूमीवर सागर चौगुले चांगला आहे, तर लोकांना वाटत नाव उच्चारल्यानंतर लोकांना लगेच 100 प्रश्न उभे होत राहतात. तुम्ही हसता म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट, पण सागर चौगुले समस्या होत्या. आता त्यांनी मला सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये जर कन्या झाली तर ती डिलिव्हरीचे पैसे घेतले जाणार नाही. 65 वर्षाच्या अगोदरच्या रुग्णाला फ्री ओपीडी. म्हणजे माणसाच्या मनामध्ये कुठेतरी गहिवर माणुसकीचा अंश असतो. जगाच्या पाठीवर पैशाने श्रीमंत झालेली, सत्तेने श्रीमंत झालेली, शक्तीने श्रीमंत झालेली यांची श्रीमंती किंवा मोठेपणा कायम टिकतो अशातला भाग नाही. गळून पडत. वेलप्रसंगी हिटलर सारखी स्वतः आत्महत्याच करावी लागते. आणि म्हणून चुकून जरी पाऊल वेगळं पडलं असेल तरी जाणीव झाल्यानंतर ते दुरुस्त केलं पाहिजे. असं काय नाही गाडी एकदा रस्ता सोडून बाहेर गेली म्हणून ती गाडी खड्ड्यातच जाऊ द्यायची, असं नाहीये. वेल प्रसंग आपल्याला संधी मिळाली परत रस्त्यात आणायची, संयमानं विवेकानं नशा पाणी न करता गाडी चालवायची, म्हणजे अपघात होत नाही. शेवटी जीवन हे चालत राहणार आहे. या जगात कोणी कायमचा स्थिर राहणार नाही. कोणी सांगेल की मीच जगाचा तारणहार, खोटी गोष्ट आहे. घनश्याम, तू 10 वर्षापूर्वी टाटा बिर्लाचं नाव ऐकलं होतं.
आता अदानी अंबानी गोष्ट खरी, म्हणजे जीवनामध्ये बदल हा घडत राहतो. राजकारणाच्या क्षितिजावर सुद्धा केंद्रस्थानी राज्यस्थानी हे बदलाव होत राहणार. आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा रथी मारती आले गेले. आता सगळ्यांची कुंडली मांडलेली आहे. काय म्हणतो मी, तुम्ही लक्षात का, माझं बारकाईने लक्ष असतं. मागच्या भाग टाकल्यानंतर काही सटकले बाजूला, पुढच्या वेळेला नाही सटकणार. आतापासून अशा हलकट लोकांना पूर्ण, मी त्यांना काय आपल्याला मारायचं नाही, बेइज्जत करायचं नाही, त्यांचं पर्सनल नुकसान पण नाही करायचं, तर त्यांची जागा त्यांना दाखवायची. काही लोकांना जागा दिसली, काही ना जागा दाखवायची वेळ आहे. सागर चौगुले, तुझ्या मनातला भाव अतिशय चांगला आहे. तुझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर तू हॉस्पिटल चालवणार आहेस, काय अडचण येणार नाही. अडचण आली तर मी तर मजबूत आहे, म्हणजे सर्वार्थाने नीतीने मजबूत आहे. पैसे, गुंडांच्या फौजा किंवा सत्ताबत्तेचा आपल्याला माज नाहीये. गणेशला एक मंत्री वाटतो का? कोणी रस्त्यात गाडी उभी केली तरी सुद्धा, आता आज सकाळी बालीच्या बाहेर निघालो, कुठेतरी तलोजाचे कोणतरी 2 लोक आली होती, हात केल्यानंतर गाडी, मंत्र्याची गाडी नाही उभी करत कोणी. आणि मंत्र्यांना म्हणजे जर बाहेरून कोणी आला म्हणलं तर सिक्युरिटीना वाटतं झालं काय, कोणतरी काय गडबड करायला आलं. आपलं मन स्वच्छ, आपल्याला भासच होत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर दुसऱ्याला त्रास देणारा माणूस कधीच सुखी होत नाही. दुसऱ्याच्या ताटातलं खेचणारा माणूस, दुसऱ्याशी दगाबाजी करणारा माणूस. आता सागर चौगुले, तू मागे वाढू, हे सगळे तुझ्या पाठीमध्ये आहेत आणि त्या सगळ्यांच्या पाठीमध्ये मी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, त्याच्या पाठीमागे सागर चौगुलेची पूर्ण प्रेरणा आहे. त्याने आतमध्ये जाताना मला सांगितलं की या ठिकाणी जर मुलीचा जन्म झाला तर त्या कुटुंबाकडून पैसे घेतले जाणार नाही. 65 वर्षाच्या वरचा माणूस असेल, म्हणजे कुठलाही, त्याचं ओपीडीची पैसे घेतले जाणार नाही. म्हणजे एका सद्भावनेतून त्यांनी उभं केलेलं सागर चौगुलेच्या नेतृत्वाखाली दुसरं हॉस्पिटल आहे. आणि मला विश्वास आहे की नवी मुंबईतली सुजाण जनता, त्या जनतेची सेवा करण्याचा त्यांच्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होईल. निश्चितपणे भविष्य काळामध्ये नवी मुंबई सुदृढ राहील, रोगमुक्त राहील, भयमुक्त राहील. त्याच्याकरता सर्व माझी सहकारी कामाला लागलेले आहेत. आपण आता या क्षणाला सांगतो की बाबा इथे त्या रस्त्याला ट्रॅफिक नाही, आपण परत अर्ध्या तासाचं ट्रॅफिक होते, म्हणजे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. एक गोष्ट खरी की बऱ्याच ठिकाणी शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, पाणी पुरवठा, एकूण स्वच्छतेचा, अन्नधान्याच्या अनुषंगाने सुद्धा हा दर्जा कधीतरी घसरतो. परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी त्या ठिकाणी असले त्याच्यावर मात होते. आणि भविष्यकाळामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हे सुरळीतपणे, गतीनं शक्तिमान, प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वर्णा शेळके. आज मेटा हॉस्पिटल घनसोली सेक्टर 4 इथे ओपनिंग झालेलं आहे. वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते आपण या हॉस्पिटलचं ओपनिंग केलं आहे. या हॉस्पिटलचं प्रोव्हिजनच असं आहे की आजूबाजूला एक सर्वसामान्य घटक, मध्यमवर्गीय क्राऊड आहे, अशा लोकांना परवडेल असं आणि अतिशय चांगली अशी सुविधा, सगळ्या मशीन्स उपलब्ध असणे, चांगले डॉक्टर्स अवेलेबल करणं आणि त्यांना त्यांच्या दरामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल करणं हे आहे. या हॉस्पिटलच्या निमित्ताने आम्ही एक समाजसेवाच्या निमित्ताने असं ठरवलेलं आहे की ज्या महिलांची इथे डिलिव्हरी होईल, ज्यांना मुलगी होईल, अशा महिलांची आपण हॉस्पिटल बिल घेणार नाही आहेत. आणि 65 वर्षाच्या वरील जे नागरिक आहेत, वरिष्ठ नागरिकांना आपण मोफत ट्रीटमेंट करणार आहोत. तर आजूबाजूच्या सगळ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांनी याचा लाभ घ्यावा. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण विचार करतो आहेत की आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर राबवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तो राबवताना जर काही लोकांना काही प्रकारचे साथीचे आजार जर आढळले
तर त्यावर माफक दरामध्ये आपण ट्रीटमेंट करण्याचा मानस आहे.